नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. गेली 2-3 महिन्यांपासून आपण संतोष देशमुख हत्या प्रकरणी ज्या काही अपडेट्स येत आहेत त्यांच्यावर चर्चा करतोय. चार्जशीट दाखल झालं, त्यानंतर काही आरोपींनी आपले कबुली जबाब देखील दिले. त्यामधल्या आरोपी क्रमांक 3 म्हणजे सुदर्शन घुले यानं जो कबुली जबाब दिला, त्या कबुली जबाबातून काही धक्कादायक खुलासे देखील बाहेर आले. अर्थात धनंजय देशमुख असतील, मस्सा जोगकर असतील किंवा आणखी महाराष्ट्रातले जे काही या केसकडे संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करतायत, त्या सगळ्यांचीच अशी मागणी आहे की या केसमध्ये हे धागेदोरे या आरोपींचे आणखी वरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. अगदी सुरेश धस देखील आकाचे आका म्हणजेच धनंजय मुंडे यांच्यापर्यंत देखील हे धागेदोरे जाऊ शकतात असं म्हणतायत. आणखी अंजली दमानिया असतील, मनोज जरांगे असतील, यांनी तर थेट धनंजय मुंडे यांना या प्रकरणात सहआरोपी करा अशी मागणी केली आहे. आणि आता स्वतः धनंजय देशमुख यांनी देखील मुख्यमंत्र्यांकडे याच संदर्भात मागणी केली आणि त्याला कारण ठरलंय सुदर्शन घुले याचा कबुली जबाब. पण त्याच्याही आधी ज्या काही तारखा आहेत, म्हणजे आपल्याला सगळ्यांना घटनाक्रम माहिती आहे की 6 डिसेंबरला आवादा कंपनीवर मारहाण आणि 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या. पण या 6 तारखेच्या आधीच्या ज्या 3 तारखा आहेत त्या 3 तारखा अत्यंत महत्वाच्या आहेत. अर्थात 6 धरून म्हणजे 4, 5, 6 या 3 अत्यंत महत्वाच्या तारखा आहेत. आणि 4 व 5 या तारखांना धनंजय मुंडे यांच्याशी विष्णू चाटे याची भेट झाली होती. तर 5 तारखेला धनंजय मुंडे, विष्णू चाटे, वाल्मिक कराड आणि सारंग आंधळे असं एक नाव पुढे येतंय, यांची देखील भेट झाली होती. त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये डिसेंबर महिन्यातल्या या तारखा अत्यंत महत्वाच्या ठरतात आणि या तारखांमध्ये नेमकं काय घडलं याची माहिती धनंजय देशमुखांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ती माहिती आम्हाला मिळावी म्हणून. त्यामुळे माझं लाईव्हच या संदर्भात आहे की डिसेंबरच्या त्या 2 तारखा मुंडे यांचे सीडीआर तपासा. 5 डिसेंबरला सातपुड्यावर कोण भेटलं. आता प्रश्न हा आहे की या सगळ्या आत्तापर्यंतच्या ज्या काही आपण कबुली जबाबामध्ये जर पाहिलं तर या कबुली जबाबामध्ये सुदर्शन घुले यानं 8 तारखेपासून सगळी माहिती दिली आहे. पण त्याआधी नेमकं काय घडलं हे देखील अत्यंत महत्वाचं आणि ते पुढे आलेलं आहे. धनंजय देशमुख यांच्याकडे जी माहिती आहे त्या माहितीनुसार त्यांचं असं म्हणणं आहे की मुंडेंसोबत कराड, चाटे यांच्या बैठका झालेल्या आहेत आणि ह्या मुंबईत झालेल्या आहेत असं धनंजय देशमुख यांचं म्हणणं आहे. त्यामुळं या सगळ्या प्रकरणात आता काही वेगळं वळण मिळतंय का असा देखील प्रश्न खरं म्हणजे पुढे येतो. 4 तारखेला मुंडे आणि विष्णू चाटे म्हणजे धनंजय मुंडे आणि विष्णू चाटे यांची मुंबईत भेट झाली अशी माहिती धनंजय देशमुख यांच्याकडे आहे आणि या सगळ्या दरम्यान त्याचा तपास व्हायला हवा असं देखील त्यांचं म्हणणं आहे. 5 डिसेंबरला लगेच दुसऱ्या दिवशी मुंबईमध्येच विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांची भेट झाली असं देखील त्यांचं म्हणणं आहे. तर याच 5 तारखेला मुंबईमध्ये सातपुडा बंगला म्हणजे धनंजय मुंडे मंत्री असताना सातपुडा बंगला हे त्यांचं शासकीय निवासस्थान होतं आणि त्या दिवशी 5 डिसेंबरला विष्णू चाटे, धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि सारंग आंधळे हे सगळे जण त्या ठिकाणी भेटले होते असं या ठिकाणी सांगितलं जात आहे. अर्थात आता प्रश्न हा आहे की जर घुलेनं जो जबाब दिलाय त्या जबाबानुसार 5 डिसेंबरला विष्णू चाटेचे 3 फोन या घुलेला मुंबईतून आले होते. याचा अर्थ घुले जे कबुली जबाबा म्हणतोय त्यानुसार विष्णू चाटे 5 तारखेला मुंबईत होता. मग 5 तारखेला तो जर मुंबईत असेल तर तो वाल्मिक कराडला भेटला होता, त्याचेही फोटो काही प्रसार माध्यमांना प्रसारित केले. त्याच्या आदल्या दिवशी
धनंजय मुंडेंना विष्णू चाटे भेटला होता असे देखील फोटो प्रसारित झाले. म्हणजे ह्या सगळ्या भेटीगाठी मुंबईत झालेल्या आहेत. 4 तारखेला धनंजय मुंडे आणि विष्णू चाटे यांची भेट, 5 तारखेला विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांची भेट, तर 5 तारखेलाच विष्णू चाटे, धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि सारंग आंधळे हे चौघे जण धनंजय मुंडे यांच्या सातपुडा बंगल्यावर भेटले होते. आता प्रश्न हा उरतो की हे सगळं 4-5 तारखेला घडतं. 6 तारखेला सुदर्शन घुलेला ऑर्डर येते, अवादा कंपनीवर जाऊन कंपनी तरी बंद पाडायची नाहीतर खंडणी तरी घेऊन यायचंय. 6 तारखेला त्यानुसार सुदर्शन घुले आपल्या चेला चपाट्यांना घेऊन तिथं जातो, त्या ठिकाणी मारहाण करतो, जातीवाचक शिबिगाळ करतो, धमकी देतो, जीवे मारण्याचा प्रयत्न करतो आणि 7 तारखेला विष्णू चाटे मुंबईहून पुण्याला येतो. मग त्या दिवशी पण त्यांचं बोलणं होतं आणि 8 तारखेला विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि त्याच्या टोळ्यातले चेले चपाटे हे नांदूर फाट्यावर एका हॉटेलवर संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट शिजवतात आणि 9 तारखेला म्हणजे 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या होते. त्यामुळं 4 आणि 5 या 2 तारखा अत्यंत महत्वाच्या ठरतात आणि यामुळंच धनंजय देशमुख यांची अशी मागणी आहे की 4 आणि 5 तारखेला ज्या काही भेटीगाठी झाल्या किंवा 5 तारखेला सातपुडा बंगल्यावर हे जे चौघ भेटले यांचे सगळे व्हॉट्सअप मेसेज, कॉल रेकॉर्डिंग, फेसबुक पोस्ट या सगळ्या गोष्टींचं अत्यंत जाणीवपूर्वक तपास करणं गरजेचं आहे अशी मागणी त्यांनी केलेली आहे. कारण त्यांचं म्हणणं असं आहे तर आणि तरच यातून त्यामुळं हे पुढे येईल की नेमकी ऑर्डर दिली कुणी, गाईड कुणी केलं आणि हे सर्व काही जे घडवून आणलंय त्यामध्ये नेमका कुणाचा हात आहे. त्यामुळं धनंजय देशमुख यांचं स्पष्ट म्हणणं आहे की बंगल्यावरच्या बैठका या रेकॉर्डवर आहेत. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता की यामध्ये कोणीही असेल त्याला आम्ही सोडणार नाही, त्याच्यावर कडक कारवाई करणार. त्यामुळं मुंडे यांच्या बंगल्यावर ज्या बैठका झालेल्या आहेत त्याचं रेकॉर्ड देखील आहे, तुम्ही त्याप्रमाणे तपास करा असं संतोष देशमुख यांनी म्हटलेलं, धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळं आता हे धागेदोरे धनंजय मुंडेंपर्यंत जाण्याची शक्यता दिसतीये. अर्थात तसा तपास होणार का हा पहिला मुद्दा. जर तसा तपास झाला तर त्या अँगलनी याची चौकशी होऊ शकते. फक्त तसा तपास होणं गरजेचं आहे आणि तो तपास जो आतापर्यंत या सगळ्या केसमध्ये वाल्मिक कराड पर्यंतच येऊन थांबला त्याच्या पलीकडं गेलाच नाही. एकतर वाल्मिक कराड मुख्य आरोपी थेट धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आणि एक आरोपी जो सगळ्यात शेवटचा म्हणजे ज्याला आपण टेल म्हणूया त्याची, कृष्णा आंधळे हा फरार. जवळपास 115 दिवस झाले अजूनही कृष्णा आंधळे फरार आहे. त्यामुळं धनंजय देशमुख यांचं असं म्हणणं आहे की 5 तारखेला सातपुडा बंगल्यावर ज्या बैठका झाल्या त्या पूर्वी देखील त्या ठिकाणी अनेक बैठका झाल्या होत्या असं देखील धनंजय देशमुख म्हणतात. त्यामुळं त्यांनी जी माहिती दिली आहे किंवा त्यांना जे काही या सगळ्या संदर्भामध्ये संशय येतोय तो संशय येतोय सातपुडा बंगल्यावर झालेल्या बैठकांचा. आता हे सारंग आंधळे हे एक नवीनच नाव पुढे आलेलं आहे. अर्थात याआधी देखील या व्यक्तीला सहआरोपी करण्यात यावा अशी मागणी अंजली दमानिया किंवा आणखी इतरांनी केली होती. त्यानंतर हे नाव मागं पडलं, पण आता धनंजय देशमुखांनी पुन्हा एकदा सारंग आंधळे या नावाचा देखील उच्चार केलेला आहे. त्यामुळं इकडे संतोष देशमुखांची 9 तारखेला जी हत्या झाली त्या हत्येच्या आधी 2 दिवस कट शिजला आणि 6 तारखेला तू आवादा कंपनीवर जाऊन त्या ठिकाणी खंडणी मागायची किंवा कंपनी बंद पाडायची आहे याच्या इन्स्ट्रक्शन्स देखील 4 आणि 5 तारखेला बंगल्यावर मिळाल्या असं याच्यातून कुठे ना कुठेतरी अधोरेखित होत आहे. त्यामुळे पहिला प्रश्न हाच निर्माण होतो की धनंजय मुंडेंचा या केसशी काही संबंध आहे का. जर असल्यास त्यांचे सीडीआर तपासणं अत्यंत गरजेचं आहे. कारण जर हत्येच्या 5 दिवस आधी मुंबईमध्ये हे तिघही भेटतायत, विष्णू चाटे, वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे, मग हे का भेटले, कशासाठी भेटले
बरं इलेक्शनचा तर काही संबंधच नव्हता, इलेक्शन होऊन गेलेल्या होत्या. 23 तारखेलाच 23 नोव्हेंबरलाच निकाल लागला होता. मग त्यानंतर असं काय होतं की हे तिघे एकत्र आले, यामागचं कारण नेमकं काय आहे? या बैठका सातपुडा बंगल्यावर का झाल्या? आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खरं म्हणजे तपास यंत्रणांकडून यायला पाहिजेत, पण ती अजूनही तपास यंत्रणांकडून आलेली नाहीत किंवा त्या संदर्भात कोणतीही चर्चा झाल्याचं दिसत नाही. प्रश्न हा उरतो की मुळातच सुरेश धस यांनी सातपुडा बंगल्याचं नाव सर्वात पहिल्यांदा आधी घेतलं होतं. याच पुण्यामधल्या एका जनआक्रोश मोर्चामध्ये 5 जानेवारीला त्यांनी सातपुडा बंगल्यावर 19 जूनला बैठक झाली होती आणि त्या बैठकीला आवादा कंपनी, आय-आर एनर्जीचे अधिकारी, धनंजय मुंडे, नितीन बिक्कड, वाल्मिक कराड हे सगळे उपस्थित होते आणि त्या ठिकाणी खंडणीची डील झाली. ती डील 3 कोटींची होती. नंतर ती 2 कोटींवर फायनल झाली. त्यातला 50 लाखांचा हप्ता देखील त्यावेळी देण्यात आला. उरलेल्या पैशांचा तगादा मग वाल्मिक कराड यानं इलेक्शन झाल्यानंतर सुरू केला आणि त्याचीच परिणती म्हणजे या खंडणीमध्ये अडथळा ठरलेल्या संतोष देशमुख यांची हत्या. त्यामुळं हा जो सगळा क्रोनॉलॉजीचा भाग आहे किंवा जो घटनाक्रम आहे त्याकडे जर लक्ष दिलं आपण तर सातपुडा बंगल्यावर या आधी देखील बैठका झालेल्या आहेत. याचंच उत्तर धनंजय देशमुखांनी दिलेलं आहे. कारण ही बैठक जे धनंजय देशमुख म्हणतायत ती 5 डिसेंबरची आहे आणि सातपुडा बंगल्यावर सुरेश धस यांनी सांगितलेली बैठक आहे ती 19 जूनची आहे. खरं म्हणजे 19 जूनच्या आधी देखील या खंडणीचा तगादा अवादा कंपनीकडे सुरूच होता. 28 मेला सर्वात पहिल्यांदा अवादाकडे खंडणी मागण्यात आली होती. त्यावेळी अधिकाऱ्यांचं अपहरण देखील झालं, पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो सगळा प्रसंग टळला. 29 मेला त्या संदर्भामध्ये फिर्याद दाखल झाली. दोघांवर आरोप गुन्हा देखील दाखल झाला. कोणतरी घुले नावाची व्यक्ती आहे आणि त्याच्या जोडीला एक इतर त्या घुले नावाच्या व्यक्तीला अटक झाली. नंतर जामीन झाला. तो इतर कोण आहे याचं नाव अजूनही शेवटपर्यंत कळलं नाही. पुढे त्या घुलेचं काय झालं, या सगळ्या प्रकरणामध्ये घुलेचा काही संबंध आहे का तेही कळलं नाही. त्यानंतर ज्या खंडण्या मागण्याच्या तारखा आहेत त्यामध्ये जी तारीख आलेली आहे पहिली तारीख ती म्हणजे होती 28 ऑगस्ट. म्हणजे 28 मे नंतर या दरम्यान कुठेही खंडणीचा विषय आलेला नाहीये. तो थेट आला 28 ऑगस्टला. या 28 ऑगस्टला कराड परळीत येऊन भेटा नाहीतर काम बंद करा असं फोन करून अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकी देतो. हे घडलं 28 ऑगस्टला. त्यानंतर 11 सप्टेंबरला पुन्हा कराडनं बीड जिल्ह्यात कुठं कुठं काम चालू माहिती आहे, तुमच्या वरिष्ठांना माझ्याकडे घेऊन या अशी धमकी दिली होती याच कराडनं. आणि नंतर 8 ऑक्टोबरला प्रत्यक्ष शिवाजी थोपटे जे अवादा कंपनीचे भूसंपादन अधिकारी, लँड ॲक्विजिशन ऑफिसर म्हणून काम करत होते, ते जगनमित्र कार्यालय परळी येथे गेले. त्या ठिकाणी आता सुदर्शन घुले एस्टॅब्लिश होतो. या बैठकीला सुदर्शन घुले देखील होता, वाल्मिक कराड तर होताच होता आणि विष्णू चाटे देखील होता. आणि सुदर्शन घुलेनं दिलेल्या कबुली जबाबानुसार त्यानं असं म्हटलंय की वाल्मिक कराडनं यावेळी शिवाजी थोपटे यांना 2 कोटींची खंडणी मागितली आणि ती जर दिली नाही तर जिल्ह्यात कुठेही प्लांट सुरू करून देणार नाही असं देखील म्हटलं. त्यामुळे ही जी धमकी दिली होती ती सुदर्शन घुले समोर दिली होती. म्हणून उज्ज्वल निकम यांनी सांगितल्यानुसार या कंपन्यांना ज्या खंडण्या मागण्यात आल्या चार्जशीटच्या उल्लेखानुसार 8 ऑक्टोबर पासून त्याचा उल्लेख आहे. पण 8 ऑक्टोबरच्या आधी 11 सप्टेंबरला कराडनं फोन करून मागितलेली खंडणी, 28 ऑगस्टला कराडनं फोन करून मागितलेली खंडणी आणि 28 मेला प्रत्यक्ष अवादा कंपनीचं अधिकारी त्यांचं खंडणीसाठी झालेलं अपहरण, या 3 तारखांचा या चार्जशीटमध्ये कुठेही उल्लेख नाही. पण आता मात्र धनंजय देशमुखांनी यानंतर जे काही घडलंय त्याच्यावर प्रकाश टाकलेला आहे आणि तो प्रकाश संतोष देशमुख हत्येच्या अगदी जवळच्या तारखांचा आहे. कारण खरं पाहिलं तर 8 ऑक्टोबर नंतर 26 नोव्हेंबरला सुदर्शन घुले स्वतः अवादा कंपनीत जाऊन प्रत्यक्षरित्या खंडणी मागून आला होता.
त्यानंतर 29 नोव्हेंबरला प्रत्यक्ष सुदर्शन घुले पुन्हा एकदा आवाजा कंपनीत वाल्मिक कराडच्या सांगण्यावरनं खंडणी मागण्यासाठी गेला होता आणि याच 29 नोव्हेंबरला वाल्मिक कराडनं केजमध्ये येऊन विष्णू चाटेच्या मोबाईलवरून या अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोनवरून धमकी दिली होती आणि खंडणीची मागणी केली होती. 29 नोव्हेंबर नंतर ज्या काही बैठका झाल्या या सगळ्या खंडणी संदर्भातल्या त्या झाल्या मुंबईमध्ये. त्यातली एक तारीख आहे 4 डिसेंबर. या 4 डिसेंबरला विष्णू चाटेनं धनंजय मुंडे यांची मुंबईत जाऊन गाठ घेतली, भेट घेतली. 5 डिसेंबरला धनंजय मुंडे वाल्मिक कराडला 5 डिसेंबरला विष्णू चाटे वाल्मिक कराडला मुंबईतच भेटला आणि याच तारखेला 5 तारखेला सातपुडा बंगल्यावर धनंजय मुंडे, वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सारंग आंधळे हे सगळे एकत्रितरित्या एकत्र येऊन बैठक त्यांची झालेली आहे. त्यानंतर जी पुढची क्रोनॉलॉजी आहे ती म्हणजे 6 डिसेंबरला जे काही घडलं ते या ठिकाणी प्रत्यक्षपणे सुदर्शन घुले यांना आपल्या जबाबात म्हटलेलं आहे. त्याच्या म्हणण्यानुसार 5 तारखेलाच त्याला 3 फोन या विष्णू चाटेनं केले होते संध्याकाळी. म्हणजे तो तेव्हा होता कुठे? मुंबईमध्ये. आणि त्यानं असं म्हटलं होतं की वाल्मिक अण्णानं अवादा कंपनीस मागणी केलेली डिमांड अद्याप पूर्ण झालेली नाही, तसंच कंपनीचं कामही बंद झालेलं नाही. तू कंपनीत जाऊन त्यांना धडा शिकव आणि काम बंद कर. त्यावेळी विष्णू चाटेनं धडा कसा शिकवायचा कंपनीला या संदर्भात माझ्याशी चर्चा केली आणि दुसऱ्या दिवशी मी माझ्या साथीदारांना घेऊन कंपनीचं काम बंद पाडायला अवादा कंपनीवर गेलो. आता 5 तारखेला त्याला ज्या इन्स्ट्रक्शन्स मिळाल्या त्या मुंबईतून मिळाल्या आणि याच 5 तारखेला विष्णू चाटे, वाल्मिक कराड, सारंग आंधळे आणि धनंजय मुंडे यांची सातपुडा बंगल्यावर बैठक झाली. त्यामुळं ही बैठक झाल्यानंतर कदाचित संध्याकाळी या सुदर्शन घुलेला तिथूनच फोन गेले तर नाहीत ना, हा प्रश्न पडतो. 1-2 नव्हे 3 वेळा फोन गेलेले आहेत. त्यानुसार 6 डिसेंबरला सुदर्शन घुले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तो अवादा कंपनीवर गेला. प्रतीक घुले, सुधीर सांगे त्याच्यासोबत होता. मग अशोक सोनावणे वॉचमन त्याला मारहाण केली, जातीवाचक शिवीगाळ केली. मग शिवाजी थोपटे त्या ठिकाणी आले अधिकारी, त्यांना देखील धक्काबुक्की केली, खंडणी मागितली. त्यावेळी संतोष देशमुख आणि ग्रामस्थ आले. त्यांच्यात आणि यांच्यात झटापट झाली, मारामारी झाली. प्रतीक घुलेला मारहाण झाली, सुदर्शन घुलेला मारहाण झाली. हे सगळं घडलं आणि त्यावेळी सुदर्शन घुलेनं संतोष देशमुखांना धमकी दिली की सरपंच तुला बघून घेऊ, तुला जिवंत सोडणार नाही. पण याच दिवशी 12:30 वाजता वाल्मिक कराडचं बोलणं या सुदर्शन घुलेशी झालं होतं असं सुदर्शन घुलेनं या ठिकाणी त्याच्या कबुली जबाबात म्हटलेलं आहे. आणि या 6 डिसेंबरला वाल्मिक कराड मुंबईतच होता. 7 डिसेंबरला काय झालं हेही त्यांनी सांगितलेलं आहे. अर्थात 6 डिसेंबरला सगळी मारहाण झाल्यानंतर त्यानं या सगळ्या संदर्भामध्ये जी काही माहिती आहे ती 7 तारखेला वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेला दिली. कारण 6 तारखेला रात्रीपर्यंत हा सगळा गोंधळ चालू होता. पोलीस स्टेशनला, केज पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी फिर्याद नोंदवायची नाही नोंदवायची हे सगळं चालू होतं त्या ठिकाणी. शेवटी गुन्हा तर दाखल झाला नाहीच, पण 7 तारखेला पहाटे या तिघांनाही अटक दाखवण्यात आली आणि 7 तारखेलाच रात्री 8 वाजता म्हणजे हे जेव्हा जामिनावर सुटले त्या सेम डेला त्यांनी वाल्मिक कराडला सुदर्शन घुलेनं फोन करून सांगितलं की अवादा कंपनीवर असं असं झालं. त्यानंतर त्यानं लगेच विष्णू चाटेला पण फोन करून सांगितलं की मी वाल्मिक अण्णांना सांगितलेलं आहे की 6 डिसेंबरला म्हणजे काल काय घडलं. आता त्यावर विष्णू चाटेनं मी उद्या येतो, मी आता बाहेर आहे, उद्या आल्यावर आपण या विषयावर बोलू असं म्हटलं. याच 7 डिसेंबरला हा विष्णू चाटे पुण्यात होता. त्या दरम्यान त्याचा काहीतरी वाढदिवस वगैरे होता आणि तो पुण्यात त्याच्या कार्यकर्त्यांसोबत होता. याचा अर्थ तो मुंबईला 4 तारीख, 5 तारीख, 6 तारीख, 7 तारखेला हा आला तो पुण्यामध्ये. 8 तारखेला यानं बीड गाठलं, केजला गेला, नांदूर फाट्यावर गेला, सुदर्शन घुले आणि त्याच्या चेला चपाट्यांना बोलवून घेतलं आणि त्या ठिकाणी त्याने वाल्मिक कराडचा निरोप दिला ज्यावेळी वाल्मिक कराड मुंबईतच होता. आणि हा निरोप जो होता
तोच निरोप संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटाचा होता. त्यावेळी सुदर्शन घुलेनं त्याला खात्री दिली की आम्ही संतोष देशमुख यांना उद्या उचलू आणि त्या सगळ्या गोष्टीचा बंदोबस्त करू. याचाच अर्थ या सगळ्या क्रोनॉलॉजीचा विचार केला तर हे सगळं काही मुंबईमध्ये शिजलेलं आहे का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. कारण मुंबईमध्ये या सगळ्या प्रकारावर चर्चा होण्याची शक्यता आहे, झाल्या असण्याची शक्यता आहे. त्या बैठकीला 5 डिसेंबरला सातपुडा बंगल्यावर जे घडलं ते नेमकं काय होतं, त्यावेळेचं कॉल रेकॉर्डिंग, त्यावेळेचं सीसीटीव्ही फुटेज, त्यावेळेचे CDR, त्यावेळेच्या फेसबुक पोस्ट, त्यावेळेच्या व्हॉट्सअप मेसेजेस, हे सगळं चेक व्हायला पाहिजे अशी मागणी धनंजय देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. त्यामुळं आता या मागणीतून नेमकं काय बाहेर येणार आहे, याच्यातून नेमकं काय हाती लागणार आहे, यावर आता या सगळ्या प्रकरणाचा डोलारा उभा आहे. कारण जे काही मुंबईत बैठकीमध्ये घडलं असेल त्याच्याच ऑर्डर्स, इन्स्ट्रक्शन्स या ठिकाणी सुदर्शन घुलेनं इम्प्लिमेंट केल्या की काय, असा प्रश्न, असा सवाल यातून उपस्थित होतोय. आता याचं उत्तर खरं म्हणजे तपास यंत्रणांनी शोधून काढायला पाहिजे. शिवाय याआधी 19 जूनला जी सातपुडा बंगल्यावर बैठक झाली त्याचं देखील सीसीटीव्ही फुटेज, त्यावेळेचं कॉल रेकॉर्डिंग, व्हॉट्सअप मेसेजेस, CDRs हे देखील तपासले पाहिजेत. तर हे सगळं प्रकरण धनंजय मुंडेंपर्यंत जाऊन पोहोचतंय का, याचा उलगडा होईल. नाहीतर हे प्रकरण, जसं मी एकदा मागे लाईव्ह केलं होतं, हे प्रकरण वाल्मिक कराडवरच फुल स्टॉप होईल की काय, असा प्रश्न यातून निर्माण होतो. म्हणून वाल्मिक कराडच्या आकानं वाल्मिक कराडला या संदर्भात काही ऑर्डर, सूचना दिल्यात का, त्यांनी तिकडे काहीतरी मुंबईमध्ये प्लॅनिंग आखलं आणि ते इकडे इम्प्लिमेंटेशन त्याचं झालं का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता लवकरात लवकर या तपास यंत्रणांनी शोधायला पाहिजेत. कारण 10 एप्रिल आता या प्रकरणाची 3री सुनावणी होणार आहे. अजूनही या प्रकरणातला एक आरोपी फरार आहे आणि अजूनही हे प्रकरण ज्यांना सहआरोपी करायला पाहिजे त्यांच्याविषयीचं चार्जशीट या संदर्भात दाखल झालेलं नाहीये. त्यामुळं या प्रकरणात मुंडे यांचा रोल आहे का नाही हे तपासायचं असेल तर सातपुडा बंगल्यावर झालेली 19 जूनची बैठक आणि 5 डिसेंबरची बैठक, या बैठकीतले कॉल रेकॉर्डिंग, CDR, CCTV फुटेज, व्हॉट्सअप मेसेजेस, फेसबुक पोस्ट, सगळं काही बाहेर यायला पाहिजे. तरच या प्रकरणाचा उलगडा होईल अशी मागणी धनंजय देशमुख यांनी. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.